आजच्या सखोल विश्लेषणासाठी आपल्याकडे एक खूपच गहन आणि विचार करायला लावणारा स्रोत आहे. हा एक धर्मशास्त्रीय ग्रंथ आहे जो देवाच्या गौरवाच्या संकल्पनेचा शोध घेतो. यात अनेक धर्मग्रंथांचे संदर्भ आहेत, पण त्यावर एक असा दृष्टिकोन मांडला आहे जो अनेकांना नवीन वाटू शकतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक साधा पण खूप मोठा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार देव स्वतःमध्ये पूर्ण आहे, त्याला कशाचीही गरज नाही. मग त्याला आपल्यासारख्या अपूर्ण जीवांच्या उपासनेची गरज का पडावी? या सगळ्याचा आपल्या जगण्याशी काय संबंध आहे? आज आपलं ध्येय आहे की या स्रोतांच्या मदतीने या मोठ्या कोड्याचं उत्तर शोधायचं. चला तर मग सुरुवात करूया. तर या स्रोतांमधली पहिली आणि सर्वात मूलभूत कल्पना ही आहे की देवाचे गौरव. ते पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहे. म्हणजे ते आपल्यावर किंवा या जगावर अजिबात अवलंबून नाही. ते सृष्टीच्या निर्मितीपूर्वीही होतंच. अगदी बरोबर. स्वयंपूर्णता हा इथला कळीचा शब्द आहे. याला असं समजू शकतो की देव एका अमर्याद सूर्यासारखा आहे, जो स्वतःच्याच प्रकाशाने तळपत आहे. त्याला प्रकाशमान होण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही दिव्याची गरज नाही. सृष्टी निर्माण झाली किंवा नाही झाली, त्याने देवाच्या गौरवात काहीही फरक पडत नाही. कारण देव अपरिवर्तनीय आहे, तो बदलत नाही. एक मिनिट, पण मग हे सगळं निरर्थक नाही का वाटत? जर देव अपरिवर्तनीय आहे आणि आपल्या उपासनेने त्याच्या गौरवात कणभरही फरक पडत नाही, तर आपण हे सगळं का करतोय? याचा उद्देश काय? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, जो हे स्रोत आपल्याला विचारायला भाग पाडतात. आणि याचं उत्तर खरं तर आपल्याला चकित करणार आहे. स्रोतांनुसार उपासना ही देवाच्या फायद्यासाठी नाहीच, ती पूर्णपणे सृष्टीच्या म्हणजेच मानवाच्या फायद्यासाठी आहे. अच्छा, म्हणजे आपण दिशाच चुकीची पाहत आहोत. प्रश्न देवाला काय मिळतं हा नाहीच, तर आपल्याला काय मिळतं हा आहे. मग नक्की काय मिळतं आपल्याला? जीवन. या स्रोतांनुसार देवाने सृष्टीची रचनाच अशी केली आहे की ती जेव्हा निर्मात्याकडे म्हणजेच देवाकडे वळते, तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने जीवन आणि आनंद मिळतो. याची कल्पना एखाद्या सूर्यफुलासारखी करता येईल. सूर्यफुलाने सूर्याकडे तोंड वळवल्याने सूर्याला काही फायदा होत नाही, पण सूर्यफूल जिवंत राहण्यासाठी आणि फुलण्यासाठी ते आवश्यक आहे. उपासना ही तशीच एक प्रक्रिया आहे. ही कल्पना खूप सुंदर आहे. पण मग जे हे नाकारतात, जे उपासना करत नाहीत, त्यांचं काय होतं? इथेच या स्रोतांचा दृष्टिकोन अधिक गंभीर होतो. जे देवाची उपासना करत नाहीत ते स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करतात. पण ते स्वतः अपूर्ण असल्यामुळे ते एकमेकांकडून जीवन आणि आनंद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. स्रोत म्हणतात की ते आपल्या शेजाऱ्यावर अत्याचार करतात. ते देवाकडून जीवन घेण्याऐवजी एकमेकांचं शोषण करून जगण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे जगात दुःख आणि संघर्ष निर्माण होतो. हे ऐकून तर वाटतंय की उपासना ही एक सुंदर आयुष्य बदलणारी प्रक्रिया आहे. पण मग मला एक प्रश्न पडतो. जर ही प्रक्रिया इतकी फायदेशीर आहे, तर मग जे ती नाकारतात त्यांचं काय होतं? त्या निवडीचे परिणाम काय आहेत? याबद्दल हे स्रोत काही सांगतात का? हो, सांगतात. आणि इथेच न्यायाची संकल्पना येते. या स्रोतांमध्ये अग्नीच्या डोहाचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे हे स्रोत त्यासाठी बुलमोत म्हणजे भूलमोत हा मूळ कोरियन शब्द वापरतात, ज्यामुळे आपल्याला या ग्रंथाच्या मूळ स्रोताबद्दल थोडी कल्पना येते. पण या बुलमोतची कल्पना पारंपरिक नरकाच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे कशी? पारंपरिक कल्पनेनुसार नरकाची शिक्षा अनंत काळ चालते. पण या स्रोतांनुसार ही शिक्षा मर्यादित आहे, व्यक्तीने केलेल्या पापाच्या प्रमाणात. म्हणजे ज्याने जास्त पाप केले त्याला जास्त शिक्षा. ही शिक्षा भोगल्यानंतर त्या जीवाचे अस्तित्वच संपवले जाते, त्याला अस्तित्वहीन केले जाते. थांबा, तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीचं अस्तित्वच पुसून टाकलं जातं आणि याला हे स्रोत देवाचं प्रेम म्हणतात. हे कसं शक्य आहे? एखाद्याला कायमचं संपवून टाकणं हे प्रेम कसं असू शकतं? हे समजायला कठीण आहे, पण या स्रोतांमधील तर्क असा आहे की जी व्यक्ती देवाला आणि त्याच्या प्रेमाला पूर्णपणे नाकारते, तिच्यासाठी देवाच्या सान्निध्यात राहणे हेच एक प्रकारचं दुःख आणि छळ आहे. तिला ते नको असतं. म्हणून तिच्या दुःखाचा कायमचा अंत करण्यासाठी तिला अस्तित्वहीन करणे ही देवाची तिच्यावरील अंतिम दया किंवा प्रेम आहे, असं हे स्रोत मांडतात. ही एक अत्यंत वेगळी आणि विचार करायला लावणारी कल्पना आहे. खरंच, म्हणजे एका बाजूला उपासनेतून मिळणारं अनंत जीवन आणि दुसऱ्या बाजूला ते नाकारल्यास अस्तित्वाचाच अंत. ठीक आहे, पण मग पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया. देव अदृश्य आहे, तो काळाच्या आणि जागेच्या पलीकडे आहे.
मग आपल्यासारखी मर्यादित सृष्टिकरा समजणार कशी, त्याच्या गौरवाचा अनुभव घेणार कशी? आणि इथेच या स्रोतांच्या कथेतील दुसरा महत्वाचा भाग येतो, पुत्र. स्रोतानुसार पुत्र हा सुद्धा देवासारखाच अनंत गौरवी आहे, पण त्याने स्वेच्छेने स्वतःला रिकामे करून सृष्टीचे म्हणजेच मनुष्यासारखे रूप धारण केले. स्वतःला रिकामे केले याचा नेमका अर्थ काय हे समजायला थोडं कठीण आहे. याची कल्पना अशी करता येईल की जणू काही एका अथांग महासागराने स्वतःला एका लहानशा पेल्यात सामावून घेतलं. महासागर तोच, पण रूप मर्यादित. या स्रोतानुसार पुत्राने तेच केलं. तो त्याच्या मूळ स्वरूपात अनंत आणि अमर्याद होता, पण त्याने मानवी मर्यादा स्वीकारल्या. यामुळे झालं काय की जे अदृश्य आणि न समजण्यासारखं गौरव होतं ते दृश्य आणि अनुभवण्यासारखं झालं. म्हणजे पुत्राला पाहणं म्हणजे एका अर्थाने देवाच्या गौरवाला पाहण्यासारखं आहे, अशा रूपात जे आपल्याला सहन करता येईल. तंतोतंत. स्रोत म्हणतात की कोणताही जीव देवाला त्याच्या पूर्ण गौरवात थेट पाहू शकत नाही आणि जिवंत राहू शकत नाही. पण पुत्राच्या माध्यमातनं ते गौरव अशा प्रकारे प्रकट झाले जे सृष्टीला पाहता आले, अनुभवता आले. म्हणूनच येशू म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. शिष्यांनी रूपांतरणाच्या वेळी त्याची जी तेजस्वी झलक पाहिली ती आज गौरवाची होती. ठीक आहे, इथपर्यंत सगळं जुळतंय, पण इथेच मला एक गोष्ट अजिबात कळत नाहीये. आतापर्यंत आपण गौरव म्हणजे शक्ती, तेज, परिपूर्णता याबद्दल बोलत होतो. मग अपमानकारक आणि वेदनादायी मानला जाणारा वधस्तंभावरील मृत्यू हा गौरवाचा सर्वोच्च क्षण कसा असू शकतो, हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय. आणि हाच या स्रोतांमधील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी विचार आहे. इथे गौरव आणि त्याग यांना जोडला आहे. या स्रोतांनुसार जेव्हा निर्माता आपल्या सृष्टीसाठी स्वतःचा त्याग करतो तेव्हा ते प्रेम आणि गौरवाचं सर्वोच्च प्रदर्शन ठरते. शक्ती ही दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यात नाही, तर दुसऱ्यासाठी स्वतःला समर्पित करण्यात आहे, हा संदेश त्यातून मिळतो. पण या एका कृतीमुळे इतका मोठा फरक कसा पडतो? कारण यामुळे एक नवीन नैतिक व्यवस्था निर्माण होते. विचार करा, जर या विश्वातील सर्वोच्च शक्ती म्हणजेच निर्माता स्वतः सेवा करण्याचा आणि त्याग करण्याचा मार्ग निवडत असेल, तर मग त्याच्या सृष्टीतील कोणीही दुसऱ्यावर अधिकार गाजवणे किंवा त्याचं शोषण करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचं ठरते. तुमच्यात जो मोठा होऊ इच्छितो त्याने तुमचा सेवक व्हावे, ही शिकवण याच त्यागातून येते. त्यामुळे वधस्तंभ हा दुर्बलतेचा नाही, तर प्रेमाच्या सामर्थ्याचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. वा, म्हणजे सामर्थ्याची व्याख्याच बदलून टाकलीय. वर्चस्व गाजवण्याऐवजी सेवा करणे हे खरं सामर्थ्य. ही कल्पना खूपच वेगळी आहे. पण मग या सगळ्या ज्ञानाचा एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात काय उपयोग? हे फक्त जाणून घेण्यापुरतं आहे की याचा काही व्यावहारिक परिणामही होतो? ती केवळ देवाच्या गौरवाबद्दल जाणून घेत नाही, तर ती स्वतः त्या गौरवाचा एक भाग बनू लागते. हे केवळ माहिती मिळवण्यापुरतं मर्यादित नाही, तर तसं बनण्याबद्दल आहे. या स्रोतांमध्ये एक सुंदर रूपक वापरले आहे, वधू आणि वराचे. ते काय आहे? जसे वधू वराचे बीज स्वीकारून एका नवीन जीवाला, मुलाला जन्म देते, त्याचप्रमाणे मानवी इच्छा म्हणजे विल जेव्हा देवाच्या वचनाचे बीज स्वीकारते, तेव्हा तिच्यातून देवाच्या प्रतिलेचे म्हणजेच प्रेम, आनंद, शांती अशा गुणांचे पुनरुत्पादन होते. म्हणजे उपासना केवळ एक कर्तव्य राहत नाही, तर ती एक आंतरिक, जैविक बदलासारखी प्रक्रिया बनते, जी आपल्याला आतून बदलते. म्हणजे उपासनेतून आपलं चारित्र्य घडतं. आपण इतरांवर प्रेम करायला शिकतो, कारण आपण त्या प्रेमाच्या स्रोताशी जोडले जातो. अगदी बरोबर. देवाने सृष्टीची निर्मिती प्रेमाने केली आणि तो तिच्यावर प्रेमाच्या आज्ञेद्वारेच राज्य करतो. उपासना ही त्या राज्याचा आणि त्या प्रेमाचा भाग बनण्याची प्रक्रिया आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण त्या सुरुवातीच्या कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं की देवाचे गौरव स्वयंपूर्ण आहे. उपासना ही देवाची गरज नाही, तर ती आपल्या जीवनासाठी आणि रूपांतरणासाठी आवश्यक आहे. आपण हेही पाहिलं की पुत्राने त्या अदृश्य गौरवाला दृश्यमान केले आणि त्याचा सर्वोच्च क्षण हा त्याचा त्याग होता, म्हणजेच वधस्तंभ. आणि हे दर्शन स्वीकारणाऱ्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे एक खरेखुरे परिवर्तन घडते. समारोप करताना या स्रोतांमधील एक शेवटचा विचार खूपच धक्कादायक आणि त्याचवेळी या सगळ्या चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर नेणार आहे. हो, समारोप करतावेळी एक विचार करायला लावणारा मुद्दा देतो. ह्या स्रोतांमध्ये देवाच्या तुलनेत मानवाला जंतू म्हणजे जर्म्स म्हणले आहे. जंतू? ही इतकी टोकाची उपमा, हे तर अपमानकारक वाटतंय.
हो, हे मुद्दाम धक्का देण्यासाठीच वापरले आहे, जेणेकरून देव आणि मानव यांच्यातील प्रचंड अंतर स्पष्ट होईल. त्यात असं म्हणले आहे की विचार करा, कोणताही माणूस जंतूंना एकमेकांवर प्रेम करायला शिकवण्यासाठी किंवा त्यांच्यातील भांडणं मिटवण्यासाठी स्वतः जंतू बनून आपला जीव देईल का? नाही, आपल्याला जंतूंच्या अस्तित्वाची किंवा त्यांच्या नैतिकतेची काहीही पर्वा नसते. बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहतो. पण ह्या स्रोतांचा अंतिम आणि सर्वात मोठा दावा हा आहे की देवाने आपल्या सृष्टीसाठी म्हणजेच या तथाकथित जंतूंसाठी नेमकं हेच केले. त्याने स्वतःला रिकामे केले, त्यांच्यासारखा झाला आणि त्यांना एकमेकांवर प्रेम करायला शिकवण्यासाठी स्वतःचा त्याग केला. हा विचार अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे आपलं अस्तित्व इतकं क्षुल्लक आणि तरीही निर्मात्याने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करावा, हे खरंच अविश्वसनीय वाटतं. त्यामुळे यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर सर्वात सामर्थ्यवान अस्तित्व आपली शक्ती वर्चस्वाने नाही तर आत्मत्यागाने व्यक्त करत असेल, तर प्रेम, शक्ती आणि अस्तित्वाचा खऱ्या स्वरूपाबद्दल आपल्याला काय समजते? हा विचार आपल्यासोबत घेऊन जाण्यासारखा आहे.